गीता अध्याय 12 श्लोक 5. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. क्लेशो, शोचा उच्चार वाढवायचा, अवग्रह आहे पुढे म्हणून क्लेशोधिकतरस्तेषा पोटफोड्या श, मव्यक्ता मवर आघात, व्यवर पण आघात, सक्तमधल्या सवर पण आघात, मव्यक्ता सक्तचेतसाम. इथे शब्द आहेत क्लेशः अधिकतरः तेषां अव्यक्तासक्तचेतसाम. अव्यक्तासक्तचेतसाम असं आपल्या म्हणण्यातनं ऐकू आलं पाहिजे. म्हणून ही संपूर्ण ओळ एकत्रच म्हणायची. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम. अव्यक्ता ही अवर आघात, व्यवर आघात, ही पटकन म्हणायचा. गतिर्दुःखं, तीवर आघात घ्यायचा. दूच्या विसर्गाचा अर्धा उच्चार ऐकू आला पाहिजे, अनुस्वाराचा अर्धा न. गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. वद वर आघात घ्यायचा, रचा पूर्ण उच्चार झाला पाहिजे, म्हणजे अवाप्यते असं ऐकू येईल. देहवद्भिरवाप्यते. क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् 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 अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. 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 क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. संधी विग्रह. क्लेशः अधिकतरः तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्. अव्यक्ता ही गतिः दुःखं देहवद्भिः अवाप्यते. क्लेशः म्हणजे कष्ट किंवा परिश्रम, अधिकतरः म्हणजे विशेष किंवा जास्त, तेषां म्हणजे त्यांना, अव्यक्तासक्तचेतसाम म्हणजे अव्यक्तामध्ये ज्यांचं चित्त आसक्त आहे अशा योग्यांना. अव्यक्ता म्हणजे निराकार किंवा अव्यक्त, ही म्हणजे निश्चितपणे, गतिही म्हणजे गती किंवा तिथपर्यंत जाणे, दुःखम म्हणजे कष्टाने किंवा दुःखपूर्वक, देहवद्भिही म्हणजे ज्याने देह धारण केलेला आहे अशा पुरुषाकडून किंवा देहधारी मनुष्याला, अवाप्यते म्हणजे प्राप्त करून घेतो किंवा प्राप्त होते. अन्वय. अव्यक्तासक्तचेतसां तेषां क्लेशः अधिकतरः हि देहवद्भिः अव्यक्ता गतिः दुःखम् अवाप्यते. सच्चिदानंद घन निराकार ब्रह्मामध्ये ज्यांचं चित्त आसक्त आहे अशा पुरुषांना परिश्रम खडतर करावे लागतात किंवा जास्त विशेषत्वाने प्रयत्न करावे लागतात. कारण देहधारी मनुष्याला किंवा देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषाकडून अव्यक्ताची गती
दुःखपूर्वक प्राप्त करून घेतली जाते किंवा ज्याला देहाचा अभिमान आहे अशा व्यक्तीला अव्यक्ताची गती मिळण्यासाठी पुष्कळ दुःख सहन करावं लागतं, तेव्हाच त्याला अव्यक्ताची गती प्राप्त होते. या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकामध्ये भगवंताने सांगितलं की जे मन माझ्या ठिकाणी एकाग्र करतात, नित्य उपासना करतात, पराकोटीच्या श्रद्धेने उपासना करतात, असे योगी हे उत्तम योगी आहेत असं सांगितलं. त्यापैकी मग सगुण भक्त असो किंवा निर्गुण भक्त असो, पण आपल्याला सर्व संत जे सगुणाची उपासना श्रेष्ठ असं सांगतात त्याचं कारण आपल्याला या पुढच्या 2-3 श्लोकांमध्ये बघायला मिळतं. भगवंतांनी सांगितलं की 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकामध्ये निराकाराची अव्यक्ताची उपासना कशी करायची ते सांगितलं आणि जे अशा प्रकारची निराकाराची उपासना करतात ते सुद्धा माझ्यापर्यंतच येऊन पोहोचतात हेही सांगितलं. पण तरतम भावाने सगुणाची उपासना श्रेष्ठ का निर्गुणाची उपासना श्रेष्ठ ते सांगताना ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की अव्यक्तामध्ये ज्यांचं चित्त आसक्त आहे किंवा निर्गुण निराकार परब्रह्माची जे उपासना करतात त्यांना अधिकतर म्हणजे जास्त तरतम भावानी सगुण भक्तीपेक्षा निर्गुण भक्ताला जास्त क्लेश भोगावे लागतात, जास्त परिश्रम घ्यावे लागतात. आता क्लेश म्हणजे काय तर 5 प्रकारचे क्लेश आहेत. अविद्या, अस्मिता, रागद्वेषाभिनिवेशः, पंचक्लेशाः अशी 5 क्लेशांची नावं दिलेली आहेत. त्याचा अर्थ बघूया. अविद्या म्हणजे अनित्याला नित्य समजणं, नाशिवंत गोष्टीला अविनाशी समजणं, दुःखाला सुख समजणं, अशुद्धाला शुद्ध समजणं, हे सगळे अविद्येचे परिणाम आहेत किंवा यालाच अविद्या असं म्हणायचं. 2रा क्लेश आहे अस्मिता. अस्मिता म्हणजे अहंकार, स्वतःच्या देहाबद्दल जो आपल्याला अहंकार आहे किंवा आपण जे जे करतो त्याचा जो अहंकार आहे त्याला अस्मिता असं म्हणतात. राग आणि द्वेष. राग म्हणजे प्रीती आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. राग द्वेष हे सुद्धा क्लेश आहेत. आणि अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे आग्रह, असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे असं वाटणं, हा आग्रह म्हणजेच अभिनिवेश होय. हे जे 5 क्लेश आहेत ते अव्यक्ताची उपासना करणाऱ्या योग्याला सहन करावे लागतात. दिसतंय सगळं, त्याला खरं आपण मानतो आणि ह्या अविद्येतून बाहेर पडायला खूप कष्ट पडतात. जे निर्गुण निराकार आहे त्यालाच अविनाशी समजायचं आणि समोर असलेलं दिसणाऱ्याला नाशिवंत समजायचं, हे फार कठीण आहे. आणि हा अविद्येचा परिणाम झटकून टाकणं हे करावं लागतं आणि हा क्लेश योग्याला भोगावा लागतो. 2री आहे अस्मिता किंवा अहंकार. आता अस्मिता अहंकार टाकून देणं हे देहधारी माणसाला अत्यंत कठीण आहे. मग माझ्या देहाने केले मग त्याचा अहंकार मी धरणारच ना, अशी एक साहजिक अगदी आतून उर्मी येते आणि त्या उर्मीला बाजूला सारून पूर्ण निरहंकार होणं, हा क्लेश योग्याला, निर्गुणाची उपासना करणाऱ्या योग्याला सहन करावा लागतो. रागद्वेष. देहधारी मनुष्याला काही गोष्टींबद्दल प्रेम आणि काही गोष्टींबद्दल द्वेष हा असतोच. अगदी देहाबरोबर ते रागद्वेष आलेले असतात आणि अशा रागद्वेषातून बाजूला होऊन सगळीकडे समबुद्धी होणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणून रागद्वेष ह्या क्लेशांना सुद्धा भोगून सम व्हावं लागतं योग्याला. आणि अभिनिवेश म्हणजे आग्रह. काही काही गोष्टींमध्ये आग्रह केल्याशिवाय भागतच नाही, पण कोणत्याही प्रकारचा आग्रह धरायचा नाही. भगवंत जसं ठेवेल, भगवंत जसं करवून घेईल तसं करणं हे अत्यंत कठीण आहे आणि ते सुद्धा
योग्याला करावं लागतं, तरच त्याची साधना पुढे जाते. इंद्रियग्रामांचा संयम करायला सांगितलेला आहे आणि इंद्रियग्रामांचा संयम करताना सर्व प्रकारचे आग्रह बाजूला ठेवावे लागतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे की तहान लागली की तहान प्यावी लागते आणि भूक लागली की भूक खावी लागते. इतक्या प्रकारचा पराकोटीचा क्लेश त्या व्यक्तीला भोगावा लागतो जो निर्गुणाची उपासना करतो त्याला. आणि म्हणून मग असे अधिकतर क्लेश झाल्यावर बरेच वेळा असा निर्गुणाचा उपासक निर्गुण उपासना सोडून देण्याची शक्यता असते. अजून एक निर्गुण उपासनेमधला धोका असा आहे की भक्ती वाचून जर योगमार्ग अवलंबला तर त्या योग्याला अष्टसिद्धी प्राप्त होतात आणि मग तो योगी बरेच वेळा त्या सिद्धींमध्येच अडकून पडण्याची शक्यता असते. योगाच्या द्वारे आपल्याला परमात्मा प्राप्ती करून घ्यायची आहे हेच तो विसरून जातो आणि सिद्धींचे प्रयोग करत समाजामध्ये भटकत राहतो. समाज त्याच्या सिद्धींवर भुलतो आणि इकडे त्याची साधना मात्र अर्धवट राहते. हा सुद्धा नुसत्या योगमार्गाने किंवा नुसत्या निर्गुण उपासनेद्वारे भगवंताला प्राप्त करून घ्यायला निघालेल्या योग्याला भरकटवणारं कारण आहे. हे सुद्धा सिद्धी त्या योग्याला भरकटवतात. चांगदेव महाराजांचं उदाहरण आहे की ते इतके मोठे योगी होते, त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या होत्या, वशीकरण सिद्धी. अष्टसिद्धी आहेत, त्यापैकी वशीकरण सिद्धी म्हणजे कुठल्याही प्राण्याला वश करून घेणं, मृत्यूला टाळणं, अशा प्रकारच्या सिद्धी चांगदेवांना मिळाल्या होत्या. पण त्या सिद्धींमध्येच ते अडकले. वाघावर स्वार व्हायचे, सर्पाचा चाबूक करून त्या वाघाला हकलायचे. अशा प्रकारे सिद्धींमध्ये अडकल्यामुळे ते नुसतेच योगी राहिले, भक्त झाले नाही. योग्याला सुद्धा भक्त व्हावं लागतं, सर्व भूत हिते रता व्हावं लागतं. जेव्हा तो असा भक्त होतो तेव्हाच त्याला परमात्मा प्राप्ती होते. पण नुसताच योग साधना करतोय पण अजून भक्त झालेला नाही, भगवंताबद्दलचं पराकोटीचं प्रेम निर्माण झालेलं नाही, असा योगी भगवत प्राप्ती करायचंच विसरून जातो, भक्त होण्याचंच विसरून जातं. असे ह्या निर्गुणाच्या उपासनेमध्ये अनेक धोके आहेत आणि त्यामुळे देहधारी माणसाला, ज्याला क्लेश नको असतात, आपला देह इतका आळशी असतो की त्याला जास्त परिश्रम करायला नको असतात, त्याला कमी परिश्रमामध्ये सर्व गोष्टी हव्या असतात आणि मुक्तीसुद्धा त्याला कमी परिश्रमात हवी असते. परिश्रम कमी पण फळ मात्र भगवत प्राप्तीचं हवं असेल तर सगुण उपासना त्या मानाने सोपी आहे. तुम्हाला भूक लागली, भगवंताला नैवेद्य दाखवा आणि खा. तुम्हाला छान फुलांनी सजवावं असं वाटलं, भगवंताला सजवा, त्याला हार करा विविध प्रकारचे, उदबत्ती लावा, निरांजन लावा, सुवास घ्यावा असा वाटला, उदबत्ती निरांजन घ्या. अशा प्रकारे दश इंद्रियांचे जे काही उपभोग आहेत ते उपभोग तुम्हाला घेता येतात. देहधारी माणसाला उपभोगांशिवाय जगणंच शक्य नाही आहे. फक्त मग आपण काय करतो, सगुण भक्तीमध्ये जे जे काही आपल्याला उपभोग हवे असतील ते ते आधी भगवंताला अर्पण करतो आणि मग प्रसाद म्हणून तेच उपभोग आपण भोगू शकतो. म्हणजे तहान, भूक, झोप हे सगळं मारावं लागत नाही, फक्त ते भगवंताला अर्पण करून आपल्याला ग्रहण करता येतं. म्हणून इथे भगवंतांनी सांगितलं की निराकाराची उपासना करणाऱ्याला त्यातल्या त्यात जास्त श्रम पडतात, जास्त कष्ट घ्यावे लागतात, पण मग तरतम भावानी सगुणाला तेवढे कष्ट पडत नाहीत, तेवढे क्लेश होत नाहीत. कारण पुढे भगवंतांनी सांगितलं की निराकाराची गती प्राप्त करून घेणं देहधारी माणसाला दुःखकारक आहे. आपण स्वतः
स्वतःला सगुण साकार समजतो, देह म्हणजे मी असं समजतो. आणि मग अशा आपल्या धारणेला निराकार आहे आणि तो मला मिळणार आहे हे समजावून सांगणं किंवा हे आपल्याला पटणं अत्यंत अवघड जातं. पुन्हा दुःख जास्त होतात किंवा दुःखकारक आहे ती गती मिळवणं. याचं कारण काय? तर दुःख कशाला म्हणायचं याचं उत्तर आपण दुसऱ्या अध्यायातच बघितलेलं आहे. इंद्रियांना प्रतिकूल जे वाटतं त्याला आपण दुःख म्हणतो. आणि मग निराकाराच्या उपासनेमध्ये इंद्रियांचे सर्व विषय इंद्रियांपासून तोडावे लागतात आणि तेव्हाच निराकाराची गती प्राप्त होते. आणि इंद्रियांना विषयांपासून दूर करणं हे अत्यंत दुःखकारक आहे देहधारी माणसाला. कित्येक वेळा असं होतं की देह नष्ट होण्याची शक्यता जर त्याला विषय मिळाले नाहीत तर. म्हणून देहधारी माणसाला निराकाराची गती प्राप्त होणे अत्यंत दुःखकारक आहे. दुःखाने प्राप्त होत नाही असं भगवंतांनी इथे सांगितलेलं नाही बरं का, पण अधिकतर क्लेश होतात आणि दुःखाने ती गती प्राप्त होते. मग सहज जर काही सोपं असेल तर ते सोडून एवढे कष्ट कशाला करत बसायचं असं आपोआपच मनात येईल. अर्थातच निर्गुणाच्या उपासकाला सुद्धा भगवत प्राप्ती होते, पण ती अत्यंत सायास करून प्राप्त होते. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. हरि ओम तत्सत्.